थॉमस नवगिरे संघर्ष कामगार संघटनेमध्ये सोलापूर जिल्ह्याचा आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। मी सध्या जिल्हा रुग्णालय येथे कामाला आहे। गेली 4 महिने झाले ह्या लोकांनी आम्हाला पगार दिलेला नाही। 4 महिने घरामध्ये पगार नसल्यावर घर कसं चालणार? आज नाही पगारीसाठी ते काहीच बोलत नव्हते। आम्ही मेसेजवर मेसेज केला तरी सुद्धा ते काही बोलत नव्हते। जोपर्यंत पुढची हे येत नाही, मान्यता येत नाही, तोपर्यंत आम्ही पगार करत नाही असं त्यांचा पवित्रा होता भामरे पाटलांचा। आणि आता आम्ही संघटना केली, जाधव साहेबांना भेटलं आणि आम्ही सर्व संघटित होऊन ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस भामरे पाटलांनी वारंवार आम्हाला धमक्या द्यायसाठी सुरुवात केली की कोणी जर संघटनेमध्ये सामील झालं, कोणी आमच्या विरोधात काही केलं तर आम्ही एकेकाला बघून घेऊ, आम्ही एकेकाला कामावर न काढू। आणि त्यांनी इथपर्यंत मेसेज पाठवलेले आहेत की यांचे कोण कोण त्या संघटनेमध्ये गेले आणि कोणी कोणी ह्याला बसले धरणे आंदोलनाला, त्यांचे नावं द्या, इथपर्यंत त्यांनी बोललेले आहेत। आणि वारंवार आम्हाला धमक्या दिल्या तरी आम्ही त्या धमक्यांना न घाबरता आज आम्ही इथे उभा आहोत। कारण शेवट पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला काहीतरी करावं लागणार। आमचे पण लहान लहान मुलं आहेत। अरे ही सेवा अशी आहे की जिथं आईची माया ही आम्हाला लोकांना दाखवावं लागते। आईची माया, तो घाणेरडा असू दे, तो बेघर असू दे, त्याला पूर्णपणे तो माणूस काय म्हणतात त्याला, पूर्ण घाण असू दे त्याला आम्ही धुवून घेतो, त्याला आम्ही स्वच्छ करतो, त्याच्या जखमा आम्ही बघतो। आज आमच्या पोटातली जखम कोण भरणार? आज आमच्याकडे काही साधन नव्हतं, आज अंगद साहेबांनी आम्हाला उचलून धरलं। आज म्हणून आम्ही आज इथपर्यंत येऊ शकलो। काही मुलं घाबरले, काही स्टाफ घाबरला की आम्ही येणार नाही, हे आमच्या विरोधात असं करतील तसं करतील। अरे तुम्ही 10,000 आम्हाला पगार देताय, 10,000 पगारीत सुद्धा आम्ही राबतोय, आम्ही कधी नाही म्हणत नाही। आणि आम्हाला तुम्ही पगारी सुद्धा तुम्ही त्या देत नाहीत। अरे 4 महिने कोणी थांबल का? 4 महिने थांबल का कोणी? माझी एवढी एकच विनंती, कळकळीची विनंती आहे, आज तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्या। ते सोलापुरातलेच असतील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातले, अख्ख्या भारतातले असतील, आज प्लीज करून तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या। धन्यवाद। मी रेणुका सुतार। सर 4 महिने झाले सर आमचे पेमेंट नाही आहेत। आमचे सगळे बायका सर कसं जगतात, कसं करतात, घर कसं चालवतात, कुणालाही त्यांचा विचार नाहीये सर। कुणी डब्बा आणत नाही सर, आणि एकामेकाला कोण आणले तर आम्ही वाटून खातो सर। आमचं पेशंटचं सेवा कसं असतंय हे तुम्ही तिथं उतरल्यानंतरच कळतंय सर। ज्याला कुणाला पेशंटची सेवा माहिती आहे, वाघाचं काळीज लागतंय सर पेशंट सेवेला। कसलंही पेशंट आम्ही सेवा करतो सर। त्या पेशंटसाठी तुम्ही आमचं पेमेंट नाहीये सर, तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं? त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय। आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही आहेत ते पण कोण विचार करत नाही। माझ्या बायका विधवा आहेत, कोण नवऱ्या काम करत नाहीत, कुणाचं कसं, कुणाची कशी परिस्थिती, कोण मंगळवेढ्यावरनं, कोण सोरेगाववरनं, कोण सुतमिलवरनं कसं येतात सर। परिस्थिती त्यांची जाण्याची रिक्षाची नसते, तिथं रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी उठून काम करतात सर। काय बोलायचं, पोटात आग असते पण बोलण्याची धाडस नसते, तोंड बंद करून काम करतात, धमकीला घाबरतात लेकरं। एवढंच मी बोलून आणि आजच्या वेळेला धन्यवाद देते जे मदत केले त्यांना पण। 4 महिने पगार नव्हता, तुम्ही कशी सोय केला? सर माझी परिस्थिती अशी आहे की मी बेड पेशंटची 25 वर्षापासून सेवा केलेली आहे। कुठं घरोघरी मी पेशंट अंग चोळणे, मालिश करणे असे कामं करून मी घर चालवते सर। माझ्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत सर। माझे लेकरं एवढे लहान होते आणि अनेक लोक व्याजानं पैसे काढले सर। त्यांनी म्हणतात की आज पगार होईल, उद्या होईल। माझे बायका सगळ्यांची परिस्थिती अशी आहे, व्याजानं पैसे काढतात, ते व्याज वाढत आहे, त्यांचे व्याज मुद्दल देणार कोण? हे पगारही नाहीये, व्याज वाढत चाललेली आहे, पगार इकडं नाहीये, इकडचा खड्डा बुजवता इकडचं भरतंय सर। कसं करा, घर कसं चाला? हे आशेवर लोक कुठले येऊन भरलेत आणि कसं जगा लागलेत ते आम्हालाच माहितीये सर। त्यांच्या पोटाची आग काय आहे? जरी कुठले तरी लोक असतील माणुसकीचे, अर्धी भाकर आम्हाला देतात सर, त्यातलं आम्ही तोडून खातो सर। काय बोलायचं तुम्हाला आता, कशी सांगायची? आज संघर्ष कामगार संघटनेचे अध्यक्ष मी अंगद जाधव। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय यामध्ये 250 कर्मचारी काम करत असून महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक या कंपनीने 4 महिन्याचा पगार दिलेला नाही आणि हक्काचा रजा यांना नॅशनल हॉलिडेचा रजा किंवा कुठल्याही कामगार कायद्याचं उल्लंघन इथे दिसून येत नसल्याने
आज रस्ता आम्ही ह्या ज्या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे. आज ज्या कर्मचाऱ्याचे 240 दिवसापेक्षा जास्त कर्मचाऱ्याचा दिवस भरलेले आहेत, अशा कर्मचाऱ्याला शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातला शासन परिपत्रक सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं याचिका दाखल केल्यानंतर त्यांना न्याय दिला की ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करून घ्या. त्या धर्तीवर या कर्मचाऱ्याला सुद्धा कायम सेवेत करण्याचा पवित्र आम्ही कामगार संघटनेनं घेतलेला आहे. जोपर्यंत ह्या कर्मचाऱ्याला कायम सेवेत करत नाहीत, त्यांचा पगार वेळेवर होत नाही, त्यांना पगार स्लिप मिळत नाही आणि कामगार कायद्याप्रमाणे जे नियम लागू आहेत, मूळ पगार, समान वेतन, समान पगार या कायद्यानुसार यांचं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत आमचा हा लढा कायमस्वरूपी चालू राहणार. आज धरणे आंदोलन झाले, उद्या जिल्हा रुग्णालय आणि बाल रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर जर त्यानंतर ही मागणी मान्य नाही झाली तर अर्धनग्न आंदोलन केलं जाईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आजच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आमचे आरोग्य कर्मचारी, त्यांचे प्रतिनिधी हजर असल्याने आणि माझे पत्रकार बंधू हजर असल्याने सर्वांचे मी आभार मानतो. जय भीम, जय महाराष्ट्र. एकूण किती कर्मचारी सध्याला तुमच्या आंदोलनात सहभागी? 250 कर्मचाऱ्याचा स्टाफ आहे. मात्र आता कर्मचारी आमच्याकडे कमीत कमी 100 कर्मचारी आज आंदोलनाला आलेले आहेत. याच्याबद्दल निवेदन आणि तक्रार वगैरे दिली का? निवेदन तक्रारी दिलेल्या आहेत, CS मॅडमला दिलेल्या आहेत, कंपनीला दिल्या आहेत, मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत, पोलीस स्टेशनचे परमिशन घेतलेले आहेत, माहित पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून काही आश्वासन वगैरे आलं? कुणाकडून आश्वासन आलं नाही. मात्र सकाळी इथं आंदोलनाला बसल्यानंतर महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीचे मॅनेजर हेमंत भांबरे यांनी आम्ही 4 महिन्याचा पगार मी 8 दिवसामध्ये देतो. आजच्या दिवसाला 1 महिन्याचा पगार आज, दुसऱ्या दिवसाचा पगार उद्या आणि राहिलेले 2 महिन्याचा पगार 8 दिवसामध्ये पगार देतो. हा पगाराचा मुद्दा विषय त्यांनी क्लिअर करून टाकला कंपनीनं की लेखी स्वरूपात तुम्ही आंदोलन झाल्यानंतर तुम्ही CS मॅडमकडे जावा, आम्ही CS मॅडमकडून तुम्हाला एक पत्र देतो, उद्यापासूनचं आंदोलन तुम्ही स्थगित करा, अशी आम्हाला त्यांनी एक माहिती दिलेली आहे. त्यानुसार आम्हाला लेखी स्वरूपात पत्र मिळालं की आम्ही आंदोलन स्थगित करू.